वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहूया. इयत्ता 11वीची दुसरी सत्र परीक्षा 2023-24ची इयत्ता 11वी. विषय आहे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण. इथे प्रिंटिंग दोष झाला आहे, शिक्षक झाला आहे. आणि आजच परीक्षा झालेली आहे. हा पेपर झाला आहे. 25 गुण आहेत आणि वेळ आहे 1 तासाचा. 1 तासामध्ये 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आणि अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला एकच असते, त्यावरच उत्तर लिहायची. ते परीक्षकाची सही करण्यासाठी जागा असते. विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, तुम्ही नाव लिहायचं इथे, तुमची तुकडी, हजेरी क्रमांक, शाखा, कारण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनही शाखांना हा विषय आहे. आणि परीक्षक इथे सही करतील. 25पैकी किती गुण मिळाले ते इथं लिहिलं जाईल. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच आहे. इयत्ता 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण कंपल्सरी सक्तीचा विषय आहे. 1 तास वेळ, 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका सराव म्हणून तुम्ही सोडवा. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या कॉलेजमध्ये असेल. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्यात. आता इथे फक्त तुम्हाला रिकामी जागा भरण्यासाठी जागा सोडलेली तेवढं अचूक लिहायचं आहे. 4 गुण आहेत. 1. प्लायोमेटिक्स प्रशिक्षणामुळे टिंबटिंब या सुदृढता घटकाचा विकास होतो. पर्याय स्फोटक ताकद, जलद ताकद. आता फक्त तुम्हाला अचूक उत्तर भरायचं आहे. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी नक्की तयार करून देईल. तोपर्यंत तुम्ही शारीरिक शिक्षण याचं जे आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातून तुम्ही उत्तर शोधू शकता, इंटरनेटवरून शोधू शकता. मी लवकरच उत्तराचा व्हिडिओ तयार करून देईल. 2. DMI काढण्यासाठी वजन टिंबटिंबमध्ये, उंची टिंबटिंबमध्ये मोजून वजनाला उंचीच्या वर्गाने भागले जाते. पर्याय किलोमीटर व सेंटीमीटर, किलोमीटर व मीटर, लांबी व रुंदी. 3. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारतात टिंबटिंब साली करण्यात आले. पर्याय 2005, 1995, 2010. 4. PT उषा यांचा जन्म टिंबटिंब नावाच्या एका छोट्या गावात झाला. पर्याय रंगारेड्डी, पायोली, देवगोड्डा. आता अचूक उत्तर निवडायचं आहे. एकच शब्दात लिहायचं आहे. पहा प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. 4 गुण आहेत. गट अ आणि गट ब दिलाय आणि इथे तुम्ही उत्तर लिहायची आहेत. इथे रिकाम्या जागी अ गट आहे, त्याच्यासमोर ब गटातली जोडी लिहायची. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. 1. क्रीडा व्यवस्थापन क्षेत्र, 2. खेलो इंडिया, 3. सचिन तेंडुलकर, 4. मेजर ध्यानचंद. ब गटामध्ये दिले आहे हॉकीचे जादूगार, भारतरत्न, स्टेडियम मॅनेजर, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. म्हणजे ब गटातली जोडी अ गटाच्या समोर लिहायची. उत्तराला जागा दिलेली आहे इथे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधानात चूक की बरोबर ते लिहा. 4 गुण आहे. फक्त एकच शब्द लिहायचं, विधान चूक आहे की बरोबर. 1. दमदारपणा काढण्यासाठी सायकलिंग हा अतिशय परिणामकारक असा उपक्रम आहे. त्याचं उत्तर इथे लिहायचे, जागा दिलेली असते. 2. खेलो इंडिया स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. इथं उत्तर लिहायचं चूक की बरोबर. 3. व्यायाम करताना आपली शारीर स्थिती योग्य असावी. इथे उत्तर लिहायचे चूक की बरोबर. 4. शारीरिक सुदृढतेच्या सर्व घटकांचे विकसन करण्यासाठी एकच उपक्रम पुरेसा असतो. इथे उत्तर लिहायचे चूक की बरोबर. 4 गुणांच्यासाठी 4 सोडवायचे. प्रश्न क्रमांक 4. एका वाक्यात उत्तरे लिहायची. 5 गुण आहेत आणि 5 विधानं किंवा 5 एका वाक्यात सोडवायची. 1. अन्नघटक निर्मितीतील पंचमहाभूते कोणती ते लिहा. इथे उत्तराला जागा दिलेली असते, तिथे लिहायची. 2. डोपिंग म्हणजे काय. 3. स्क्रीन वेळ म्हणजे काय. क्रमांक 3. स्क्रीन वेळ म्हणजे काय. 4. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या साली झाली. 5. व्हॉलीबॉल संघात किती खेळाडू असतात. अगदी सोपे प्रश्न आहेत, एका वाक्यात लिहायचे. प्रश्न क्रमांक 5. आकृतिबंध पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि 2 आकृतिबंध दिलेले आहेत. 1. आहाराचे महत्त्व 4 ठिकाणी 4 चौकटीत लिहायचं आहे. 4 महत्त्वाच्या मुद्दे किंवा बाबी लिहायच्या. याला 2 गुण आहेत. आणि आणखी एक आहे, मोबाईल फिटनेस ॲप्लिकेशनचं माहिती लिहायची आहे. 4 कोणते आहेत ते 4 बाबी इथे लिहायच्या. मोबाईल फिटनेस ॲप्लिकेशन. प्रश्न शेवटचा 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. 2-2 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 1. वेट ट्रेनिंग पद्धतीचे फायदे लिहा. इथे उत्तरासाठी भरपूर जागा दिलेली असते, लिहायचं वेट ट्रेनिंगचे कोणते फायदे आहेत.
आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे, तुमच्या आवडत्या खेळाडूविषयी माहिती लिहा. तुमचा जो आवडता खेळाडू आहे त्याची सगळी माहिती लिहायची. अशा प्रकारे ही 25 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मिळतील पाहायला तुम्हाला. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देखील आहेत. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.